हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हा सगळ्यांसाठी खूप आनंदाचं जाओ आणि ज्या पण तुमच्या इच्छा असेल त्या सर्व या नवीन वर्षामध्ये पूर्ण हो, हीच इच्छा आहे. तर नवीन वर्षानिमित्त आज एक छानशी अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जे की आहे हाय प्रोटीन चाट. तर हे जे चाट आहे झटपट तर बनेल, फक्त एवढं की तुम्हाला आधी पूर्वतयारी करून ठेवावं लागेल चाटसाठी. तर आजची चाट बनवणार आहे ते काळ्या चण्याचा आपण टिक्का बनवूया आणि त्याचं चाट बनवूया. काय येऊ, काही आवश्यकता नाही आहे ग स्टँडवरती लावायचं. इवांशी म्हणते मम्मी मोबाईल स्टँडवरती लावून बोल. हो ग, इकडे येऊ, ये मम्माजवळ. तर चला फ्रेंड्स, आज तुमच्यासोबत हाय प्रोटीन चना चाट रेसिपी शेअर करते. तर चला किचनमध्ये. खाना दो केशिन, दाल और राईस. उद्याशींची जात आहे ट्रिप, तर त्याला म्हणत आहे जेवण कर आणि लवकर झोप, म्हणजे सकाळी उठून होईल. तर तो जोपर्यंत चाट करणार नाही तोपर्यंत तो झोपणार नाही. तर चला चाट बनवूया. इथे घेतलेलं आहे मी चणा, रात्रीच भिजत घातलेलं होतं. तर हे 1 वाटी मी चणा घेतलेला आहे भिजलेला. याला आपल्याला बॉईल वगैरे करायची काही गरज नाही, असंच आपल्याला हे मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे. आणि याच्यासाठी, या रेसिपीसाठी आपल्याला ऑइल पण खूप कमी लागतं. तर इथे मी 2 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्याच्यानंतर अर्धा इंच अद्रकचा तुकडा घेतलेला. आता इथे मी टाकत आहे हिरवी मिरची. तर तुम्हाला किती स्पायसी पाहिजे त्या हिशोबाने टाकायचं. तर मी इथे 3 हिरवी मिरची टाकलेली आहे. आता हे वाटून घ्यायचं, याच्यामध्ये पाण्याचा वापर नाही करायचा, असंच वाटून घ्यायचं. जितकं बारीक होईल तेवढं वाटायचं. तर हे बघा मी अशा प्रकारे वाटून घेतलेलं. हलकं जर तुम्हाला वाटलं दरदरं ठेवायचं असेल तर ठेवू शकता. फक्त एवढं की याच्यामध्ये पाणी टाकून नाही वाटायचं. पाणी टाकून वाटाल तर हे जे मिक्सचर आहे हे पातळ होईल आणि मग कटलेट बरोबर बनणार नाही. तर त्याच्यामुळे असंच वाटायचं. तर हे बघा मी एका बाउलमध्ये आता काढून घेत आहे सर्व मिक्सचर. आता याची जी आपण टिक्की बनवणार आहोत याला चांगलं असं बाइंडिंग देण्यासाठी म्हणून उकडलेला आलू टाकलेला आहे. तर 3 उकडलेले आलू मॅश करून घेतले मी. त्यानंतर 1 चम्मच रेड मिर्च पावडर टाकलेला, थोडंसं हळद आणि 1 चम्मच काळे तीळ घेतलेलं आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही पांढरे पण घेऊ शकता तीळ. त्यानंतर अर्धा चमचे मी आमचूर पावडर टाकलेलं. तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर त्याऐवजी तुम्ही चाट मसाला किंवा मग निंबूचा रस पण टाकू शकता. चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि कोथिंबीर टाकून आता हे छान मिक्स करून घ्यायचं. तर आज मला असं चटपटीत काहीतरी खायची इच्छा झाली, तर म्हणून मग विचार केला की चला आपण घरीच काहीतरी बनवायचं. कारण मी बाहेरचं चाट वगैरे खात नाही, त्याच्यामध्ये ऑइल भरपूर असतं त्याच्यामुळे. आणि जर तुम्ही वेट लॉस करत असाल तर अशा वेळेससुद्धा तुम्ही हे चाट बनवून खाऊ शकता. तर त्यासाठी कसं करायचं ते पण मी सांगेल. तर आता हे बघा मी हाताला तेल लावून घेतलेलं आहे. छान हे आपण मिक्स करून घेतलेलं. आता याचे टिक्के बनवायचे. इझिली याच्या टिक्क्या बनतात कारण याच्यामध्ये आपण आलू टाकलेला आहे त्याच्यामुळे. तर अशा प्रकारे आपण याचे छोटे छोटे टिक्के बनवून घेऊ. तर हे बघा इझिली हे टिक्के बनतात. तर असेच बाकीचे बनवून घेईन. गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे. तर आता हे आपण फ्राय करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही तेल किंवा तुपाचा वापर करू शकता. जर तुम्ही वेट लॉस करत असाल तर तुपाचा वापर करा. इथे मी आता हे पॅटीस टाकून दोन्ही साईडने छान खरपूस होतपर्यंत आपण फ्राय करून घेऊया. तर असेच मी बाकीचे पण बनवून घेईल. तर फ्रेंड्स, आता रात्र झालेली आहे आणि रात्री मी चाट बनवत आहे. हे तसं लवकरच बनते. फक्त आधी कसं, जसं आता चाट बनवायचं असलं तर आपल्याला गोड दही पाहिजे, चटणी पाहिजे असते. तर ते आधी जर तुम्ही बनवून ठेवलं तर हे लवकर बनून जातं. तर मी गोड दही, त्याच्यानंतर चिंचेची चटणी हे बनवून ठेवलेलं आहे. तर आता हे बघा आपली टिक्की पण तयार झालेली आहे. एका प्लेटमध्ये काढून घेते. आपण आता चाट बनवूया. तुम्हाला वाटलं तर तुम्ही असे पण खाऊ शकता. असे पण हे खायला छान वाटतात. तर आता हे बघा अशा प्रकारे थोडंसं असं तोडून घ्यायचं, म्हणजे जो पण आपण मसाला वगैरे टाकू यामध्ये तर ते सर्व टिक्कीमध्ये जाईल.
तर हे बघा असं सर्व केलेलं आहे मी. आता मी इथे दही घेतलेलं आहे, एकदम फ्रेश दही आहे. तुम्ही वेट लॉस करत असाल तर साखरेचा वापर बिलकुल करायचा नाही. तुम्हाला गोड दही पाहिजे असेल तर एकतर मिश्रीचा वापर करा, नाही तर मग गुळाचा. मी तर तुम्हाला म्हणेल की तुम्ही गुळाचाच वापर करा. नाहीतर दह्यामध्ये डेट्सची प्युरी बनवून घ्यायची, ते पण तुम्ही टाकलं तरी एक छान दहीला गोडपणा येऊन जातो. तर हे बघा इथे मी असं टाकलेलं आहे. तर या दह्यामध्ये मी मिश्रीचा वापर केलेला. वरून टाकत आहे मी बारीक कांदा. त्याच्यानंतर इथे डाळिंब टाकत आहे, डाळिंबाचे दाणे. वेट लॉसमध्ये तुम्ही जास्तीत जास्त यामध्ये फ्रूट्स पण ॲड करू शकता, ॲपल ॲड करू शकता. त्याच्यानंतर ड्रायफ्रूट्स वगैरे पण टाकू शकता. इथे मी चिंचेची चटणी घेतलेली आहे. तर याच्यामध्ये हे जे चिंचेची चटणी आहे ही थोडी गोड आहे आणि तिखट आहे. तर गोडसाठी म्हणून मी इथे गुळाचा वापर केलेला होता आणि डेट्सचा वापर केलेला आणि वरून थोडं शेव टाकलेलं आणि कोथिंबीर. तर अशातनं चाट तुम्ही वेट लॉससाठी पण बनवू शकता. फक्त एवढं की तुम्हाला इथे साखरेचा वापर बिलकुल करायचा नाही आहे आणि जास्तीत जास्त फ्रूट्स किंवा ड्रायफ्रूट्स पण यामध्ये ॲड करू शकता. तर हे बघा मस्त अशी आपली चाट तयार झालेली आहे. तर चाट म्हटलं की लगेच तोंडाला पाणी सुटतं, कारण खायला खरंच खूप छान वाटते. आणि ही मस्त अशी आपली हेल्दी हाय प्रोटीन चाट बनवून तयार झालेली आहे. तुम्हाला पण चाट खायला आवडत असेल तर अशातने एकदा नक्की ट्राय कराल. खूप छान वाटते हे खायला. तर आता वेळ आहे टेस्ट करायची आणि बघा ईशिन अजूनपर्यंत झोपला नाही. तो जोपर्यंत चाट खाणार नाही तोपर्यंत तो काही झोपणार नाही. तर त्याला आधी चारून देते. तर ईशिन सांगेल कसं झालं. त्याला ॲक्च्युली चाट खूपच आवडतं. चाट म्हणा किंवा पाणीपुरी त्याला खूप जास्त आवडते. तर खरंच फ्रेंड्स खूप मस्त झालेलं, खूप टेस्टी. तुम्ही एकदा नक्की ट्राय कराल. आणि बघा आमची पिल्लू मस्त बसलेली आहे टी व्ही पाहत. ॲक्च्युली पिल्लूचं जेवण वगैरे झालेलं म्हणून ती आज शांत बसलेली आहे. तर या फ्रेंड्स चमचमीत चाट खायसाठी. तर आज माझ्या डिनरमध्ये आहे चाट. तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय कराल. तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल. तर नंतर भेटूया फ्रेंड्स. तोपर्यंत बाय.